ब्रेक नंतर स्वागत। आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ब्रेकिंग न्यूज धाराशिव जिल्ह्यातून आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची तुफान हाणामारी पाहायला मिळाली आहे। तुफान हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। तर त्याचं कारण असं की व्हीआयपी पासवरून मंदिर परिसरातील ही हाणामारी पाहायला मिळाली। व्हीआयपी पास काढण्यावरून वाद निर्माण झाला। सलग सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तुळजाभवानी मंदिरातली परिसरातली ही दृश्य आहेत। व्हीआयपी पास काढण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर तुफान हाणामारी झाल्याचं कळतंय। त्या हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। नेमकं या हाणामारीचं कारण काय होतं तर 2 सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी तुळजाभवानी मंदिरामध्ये झालेली आहे आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून। बालाजी, प्राथमिक कारण समोर आलंय की या व्हीआयपी पास काढण्यावरून हा वाद निर्माण झालाय। प्रियंका, एकूण जर बघितलं तर मंदिर संस्थाने आता काही दिवसापूर्वी कौतुकास्पद निर्णय घेतलाय। गरीब असतील किंवा व्हीआयपी भाविक असेल त्यांना देवीचं दर्शन जे आहे ते गाभाऱ्यात न जाता काही समान अंतरावर देवीचं दर्शन घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यातच आता जो आहे तो व्हीआयपी पासवर काही देखील निर्बंध जे आहे ते मंदिर संस्थान अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्यातच सलग सुट्ट्यात आज मोहरमची सुट्टी आहे आणि पुन्हा उद्या शनिवार रविवार, त्यामुळे सलग सुट्ट्या ज्या आहेत त्या आल्यामुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। त्यातच व्हीआयपी पासला सुद्धा गर्दी झाली आणि व्हीआयपी पास काढण्याच्या वादातून 2 भाविकात हे बाहेरचे भाविक होते आणि ते दर्शनासाठी आले होते। दर्शनात आल्यानंतर त्यांना नंबरवरनं त्यांच्यातला जो आहे तो वाद झाला आणि त्याच्यातून वादाचं रूपांतर जे आहे ते हाणामारीत झालं। इथं आपण बघू शकतो की या व्हिडिओमध्ये सिक्युरिटी गार्ड सुद्धा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात। मात्र मंदिर संस्थांच्या कडून ज्या उपाययोजना केल्या जातात त्या भाविकांच्या आता वचनी पडत नाहीत असंही सध्या या सगळ्या गोंधळावरून दिसतंय। मात्र जो हा वाद झालेला आहे तो व्हीआयपी पास घेण्यावरून वाद झालेला आहे। मंदिरात अशा किरकोळ आज दिवसभरात 2 ते 3 ठिकाणी घटना घडल्याची माहिती सुद्धा दिलेली। मात्र हा वाद कशामुळे झाला, कोण याचा सगळ्या दोषी आहे याच्यावरती मंदिर संस्थान देखील आता कारवाई करणार असल्याचं आपल्याला समजतंय। मंदिर संस्थानकडून जी माहिती मिळाली, मंदिर संस्थानने काही नियम घालून दिले, त्याच्या नियमानुसारच भाविकांनी दर्शन घेतलं पाहिजे आणि असे जर वाद होत असतील तर त्या वादाचं कारण काय आणि कोण दोषी होतं त्याच्यावरती सुद्धा मंदिर संस्थान त्याच्या वतीने कारवाई करू शकतं। मात्र प्रियंका, आपल्याला माहिती आता सलग सुट्ट्याचे दिवस आलेले आहेत। निश्चितच बालाजी, सलग 2 सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी तुळजाभवानी मंदिरात पाहायला मिळते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।